1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नसेल तर तुमच्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना मागच्या 4 ते 5 दिवसांपासून राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं होतं। तर या आंदोलनाचा परिणाम थेट नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यावरती झाल्याचा पाहायला मिळत आहे। अखेर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तांतर सुद्धा होणार आहेत। कारण राज्यातील भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजून दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। त्यामुळे त्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न तयार होत आहेत की त्यांना वाटत आहे की आमचे अर्ज अपात्र झालेले आहेत का, आमची केवायसी चुकलेली आहे का, आम्ही केवायसी करताना काही चुका केलेल्या आहेत का, अशा पद्धतीने त्यांच्याच मनामध्ये प्रश्न तयार होत आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींकडून मागच्या 5 ते 6 दिवसांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला रास्ता रोको आंदोलन करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे सकाळपासूनच सर्व लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। कारण भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या लाडक्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल झालेली होते, तरी पण त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आलेले नाहीत। मकर संक्रांत संपून गेले, कारण लाडक्या बहिणींना वाटत होतं की मागच्या काही दिवसांमध्ये निवडणुका होत्या, तर त्या निवडणुकांमुळे पैसे थांबवलेले असतील, मग आपल्याला मकर संक्रांतीपर्यंत पैसे येतील। परंतु मकर संक्रांत संपून गेले, आता जानेवारी सुद्धा संपत आलेला आहे। त्याच पद्धतीने फेब्रुवारी संपेल, मार्च संपेल आणि आपल्याला पैसे येणार नाहीत, आपल्याला बंद होईल, असं लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न तयार होत होते। परंतु लाडक्या बहिणींना, तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबरच्या आणि डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली असेल, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेली नसेल, किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली असेल, किंवा ज्या लाडक्या बहिणींची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल आणि तरी पण त्यांच्या खात्यामध्ये अद्याप पैसे आले नसतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की लाडक्या बहिणीने रास्ता रोको आंदोलन करू नये, कारण लाडक्या बहिणींनो काही त्रुटी असतात, तर या त्रुटींमुळे हे पैसे येऊ शकलेले नव्हते। परंतु आता अखेर तुमची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु कोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र झालेले आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे, याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करत आहे, तर या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्यासंदर्भात सर्वात अगोदर महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा। ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळून जातील आणि त्यांना पुढील अजून ते 3.5 वर्षांचा कार्यकाळ राहिलेला आहे, तर त्या 3.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वितरित होतील। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची ओढ लागलेली आहे। परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे अजून नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे हप्ते बाकी राहिलेले होते। त्यामुळे त्या लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेल्या होत्या, कारण त्यांच्या शेजारच्या काकूला पैसे आले, समोरच्या ताईला पैसे आले, परंतु अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते। परंतु राज्यातील अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले आहेत। आता ते जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। परंतु राज्यातील अशा काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबरचा हप्ता आला, त्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही। काही लाडक्या बहिणी अशा आहेत त्यांना डिसेंबरचा हप्ता आला, परंतु मागचा नोव्हेंबरचा हप्ता आलेला नव्हता। आणि अशा पण काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे आले नाहीत, आणि मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न तयार होत आहे की आपल्याला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये आलेले नाहीत, मग आपल्याला जानेवारी हप्ता कसा येईल आणि पुढचे हप्ते कसं काय येतील, हा प्रश्न
प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडलेला होता, त्यामुळे त्या लाडक्या बहिणी चिंतेमध्ये पडलेल्या होत्या, कारण त्यांचा थेट 3,000 रुपयांचा या ठिकाणी तोटा होत आहे आणि या जानेवारीच्या 1,500 रुपयांचा म्हणजेच टोटल मिळून 4,500 रुपयांचा तोटा या लाडक्या बहिणींचा होत आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा, आदिती तटकरे मॅडम यांचं सरकार आहे. तर हे सरकार लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, या सरकारने मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सभांमधून सर्व लाडक्या बहिणींना संदेश दिलेले आहेत. ही योजना गरीब कुटुंबातील गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे गरजू महिलांवरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगायचं झालं तर ही केवायसी या लाडक्या बहिणी योजनेमध्ये येणार नव्हती, परंतु ही केवायसी कशामुळे आणलेली होती त्याचं कारण सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. बघा, ज्या महिला श्रीमंत घरामधील होत्या, ज्या महिलांकडे पांढरे रेशन कार्ड होतं, ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे होतं, ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या होत्या, मोठमोठे बंगलो होते, अशा लाडक्या बहिणींनी सुद्धा या योजनेमध्ये अर्ज केलेले होते आणि त्या महिला सुद्धा मागच्या 1.5 वर्षापासून या लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता सुरळीतपणे घेत होत्या. तर अशा लाडक्या बहिणींना या योजनेमधून अपात्र करायचं होतं, त्यामुळे ही केवायसीची प्रोसेस या लाडकी बहिणी योजनेमध्ये आणलेली होती. परंतु याचा दुष्परिणाम काय झालेला आहे की ज्या बहिणी गरजू होत्या, ज्यांना खरंच पैशांची गरज होती, तर त्या बहिणींनाच या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळालेले नाहीत. त्या पात्र होत्या, त्यांना मागील हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे येत होते, त्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे आलेले होते, परंतु केवायसीमुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता. त्यामुळे त्या बहिणी चिंतेमध्ये पडल्या, आम्ही पात्र असून आम्हाला कशामुळे पैसे येत नाहीत. त्यामुळे मागच्या 4 ते 5 दिवसांपासून लाडक्या बहिणींनी रास्ता रोको आंदोलन केलेलं होतं. तर या आंदोलनाला खऱ्या अर्थाने यश आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांनी यावरती निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय लाडक्या बहिणींच्या हिताचा आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा निर्णय ऐकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळतील. जानेवारीचा हप्ता सुरळीतपणे मिळेल, त्यानंतर फेब्रुवारी मार्च जे पुढचे हप्ते आहेत तर ते हप्ते सुद्धा सुरळीत मिळणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी कोणता असा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर तो निर्णय सुद्धा बघून घेऊया. परंतु लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 3 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. जर तुम्ही या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी असाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. तुम्ही केवायसी केलेला असो किंवा नसो तरी पण पैसे येणार नाहीत. जर तुमचा प्रकार या 3 प्रकारच्या बहिणींपैकी असेल तर तुमचा अर्ज 100% अपात्र होणार आहे. पुढील 3.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला पैसे वाटप सुद्धा होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, एकंदरीत आपण संपूर्ण माहिती सविस्तर पद्धतीने सांगत आहे. बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणीने केवायसी केलेली होते, त्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली होते आणि त्यांना वाटलं की आता आपली केवायसी झाली म्हणजे आपल्याला सुरळीतपणे पैसे येतील. परंतु काय झालेलं आहे लाडक्या बहिणींनो, या केवायसी मध्ये मोठमोठ्या अडचणी समोर येत आहेत. आता बघा, ज्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली आहे त्यासोबत ज्या लाडक्या बहिणींची अर्धवट केवायसी झालेली आहे, ज्या लाडक्या बहिणींना नवरा नव्हता, पती नव्हते, त्यांनी कशी केवायसी केली तर त्यांनी अर्धवट केवायसी केलेले होते. त्यासोबत ज्यांना पती होते, त्यासोबत वडील होते, त्यांनी पूर्ण केवायसी केलेले आहे. परंतु राज्यातील अशा काही बहिणी आहेत की त्यांची पूर्ण केवायसी झाली, सक्सेसफुल दाखवली. काही लाडक्या बहिणींची केवायसी अर्धवट झाली, त्यांना सुद्धा सक्सेसफुल दाखवले आणि काही लाडक्या बहिणींची केवायसी ही पूर्णपणे चुकलेली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी होय नाहीचा प्रश्न होता, तर त्यांच्याकडून जिथं नाही करायचं होतं तिथं होय झालं आणि जिथं होय करायचं होतं त्यांच्याकडून तिथं नाही हा ऑप्शन निवडला गेला. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांची केवायसी चुकलेली आहे. त्यामुळे अशा सर्व लाडक्या बहिणी आदिती तटकरे मॅडमच्या ऑफिसकडे गेलेल्या होत्या. म्हणजेच महिला व बालिका विभागाचं जे ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये जाऊन लाडक्या बहिणी चौकशी करत होत्या. त्यावेळेस अधिकाऱ्यांकडून त्या सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना दिलेली आहे की जर तुमची केवायसी चुकलेली असेल किंवा तुम्ही केवायसी अर्धवट केलेली असेल किंवा पात्र असून केवायसी पूर्ण झाली, सक्सेसफुल दाखवली आणि तरी पण पैसे आलेले नसतील तर तुम्ही आता एक काम करणं गरजेचं आहे. ते काम केल्यानंतर तुमचा लाभ सुरळीतपणे सुरू राहील, नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. तर ते काम कोणतं आहे ते आपण बघून घ्या. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 3 प्रकारच्या बहिणींना पैसे येणार नाहीत. 3 प्रकारच्या बहिणींनी बँकेच्या मेसेजच्या वाट पाहून उपयोग होणार नाही. कारण लाडक्या बहिणीनं ही केवायसी आणणे या ठिकाणी सरकारचा एकच दृष्टिकोन होता. बघा, ही केवायसी कशामुळे आणली तर बघा, या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. तुम्ही सुद्धा बातम्याला ऐकले
ऐकले असतील की राज्यातील 14,000पेक्षा जास्त पुरुषांनी साड्या नेसलेल्या होत्या, कपाळाला टिकल्या लावलेल्या होत्या, डोक्यांना केस लावलेले होते, कानामध्ये जुबे घातली, नाकामध्ये नथनी घातली, होटांना लाली लावली, डोळ्यांना काजळ लावलं, हातामध्ये बांगड्या घातल्या, पायामध्ये पैंजण घातलं. अशा पद्धतीने त्या सुद्धा महिला आहेत, त्या सुद्धा तृतीयपंथी आहेत असं सरकारला दाखवलं. त्यांनी सुद्धा फोटो काढले, अर्ज केले आणि सुरळीतपणे त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला होता. परंतु अशा पुरुषांना म्हणजेच या बीड जिल्ह्यातील 14,000 पुरुषांना योजनेमधून अपात्र करायचं होतं. त्यामुळे केवायसीची प्रोसेस आणलेली होती. यासोबत ज्यांचं उत्पन्न जास्त होतं, चारचाकी गाडी, मोठमोठ्या सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणी होत्या, त्यांना सुद्धा योजनेमधून अपात्र करायचं होतं. आणि ज्या बहिणी गरजू आहे, ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे, अशा बहिणींचा लाभ सुरळीतपणे सुरू ठेवायचा होता. आणि याच लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरून 21 रुपये करण्याचा निर्णय सुद्धा सरकारचा होता. परंतु आता या उलट झालेलं आहे. बघा झालेलं काय आहे की ज्या बहिणी गरजू होत्या अशा काही बहिणींना पैसेच आलेले नाहीत. त्यामुळे लाडक्या बहिणींना वाटत आहे की सरकारने आमची फसवणूक केली, सरकारने आम्हाला काय पैसे पाठवलेले नाहीत. अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत होते. जर तुमच्या मनामध्ये असे प्रश्न तयार झालेले असतील तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींपैकी आहात की नाही हे पाहणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना या महिन्याच्या 1500 रुपयांची, वर्षाच्या 18,000 रुपयांची गरज नसेल, त्यांनी व्हिडिओ पाहिला किंवा नाही पाहिला तरी पण चालू शकेल. परंतु ज्या बहिणींना वाटत असेल की आपल्याला आपल्या हक्काचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये, वर्षाचे 18,000 रुपये मिळत राहावे, तर लाडक्या बहिणींना तुम्ही पुढचे 3 मिनिटा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्याविषयी जी आनंदाची बातमी दिलेली आहे ती बातमी आपण पाहणार आहोत. परंतु तुम्ही जर या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची नाही, तर ही बातमी दुःखाची ठरणार आहे. कारण या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. या केवायसी मध्ये त्यांना वगळण्यात आलेलं आहे. जरी तुम्ही केवायसी केलेली असेल किंवा नसेल तरी पण तुम्हाला पैसे येणार नाहीत, बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत त्याची माहिती आपण पाहत आहोत. त्यामुळे व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता किंवा त्याच्या अगोदरचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल तर तुम्हाला 100% नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबरचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी एक काम करायचं आहे. ते काम केल्यानंतर त्यांना मागील सप्टेंबर, ऑक्टोबर, त्यासोबत ऑगस्ट असेल, त्यासोबत जून असेल, जुलै असेल, अशा मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे सुरळीतपणे मिळत राहतील. कारण लाडक्या बहिणींनो, सांगायचं झालं तर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे पैसे काही बहिणींना मिळतात, काही बहिणींना पुढच्या हप्त्यामध्ये ॲड होऊन मिळत असतात. बघा जर विचार करायला गेलं तर आपल्याला वाटलं होतं की मकर संक्रांतीच्या पिरियडमध्ये म्हणजेच मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 हप्त्यांचे पैसे येतील. परंतु आचारसंहितेचा कालावधी होता, त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त डिसेंबरचे पैसे सोडलेले होते. आता जर तुम्ही वेळेनुसार पाहायला गेला तर तुम्हाला माहिती असेल की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आलेला नव्हता. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा नोव्हेंबरचा हप्ता वितरित झालेला नव्हता. फक्त 1 ते डिसेंबर, 1 जानेवारी, 2 जानेवारी आणि 3 जानेवारी या 4 दिवसांच्या कालावधीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित झाला. आणि त्यानंतर तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 13 जानेवारी, 14 जानेवारी या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वितरित झाला. म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता हा 1 ते 2 ते 3 जानेवारी आणि डिसेंबरचा हप्ता 13, 14 जानेवारी या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये जमा झाला. म्हणजेच कमी दिवसांमध्ये जास्त लाडक्या बहिणींना पैसे जाणं शक्य नाही. म्हणजे सरकारनेच हे पैसे सोडलेले नाहीत. तुमच्या खात्यामध्ये हे पैसे न जमा झाल्याचं कारण म्हणजे की हे पैसे सरकारने सोडलेले नाहीत. बघा हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर होत असतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर एका दिवसाला सरासरी 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाऊ शकतात. त्यामुळे एकूण 2 दिवसामध्ये किती बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जातील याचा तुम्ही सुद्धा विचार करू शकता. बघा ही खात्रीशीर माहिती नाही, परंतु तुम्ही अंदाज घेऊ शकता की 1 ते 2 दिवसांमध्ये किती बहिणींना पैसे जाऊ शकतात. तर कमीत कमी बहिणींना पैसे जाऊ शकतात. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. तुमची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर तुम्हाला बिलकुल चिंता करायची गरज नाही. परंतु ज्या बहिणींनी केवायसी चुकवलेली असेल, ज्या बहिणींची केवायसी अर्धवट झालेली असतील, ज्या लाडक्या बहिणी केवायसी करताना मोठमोठ्या चुका करून बसलेल्या असतील, त्या लाडक्या बहिणींना 100% चिंता करायची गरज आहे. कारण
एकदा का KYC चुकले तर त्यांना परत एकदा एडिटचं ऑप्शन महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून देण्यात आलेला होता. परंतु लाडक्या बहिणीनं 31 डिसेंबर 2025 ही KYCची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली होते. त्यानंतर वाढेल वाटलं 31 जानेवारीपर्यंत KYCची तारीख ठेवण्यात येईल असं वाटत होता. परंतु KYCची तारीख ही 31 डिसेंबर रोजी समाप्त झाल्याची माहिती विविध माध्यमांनी दिलेली आहे. आता या ठिकाणी आपण काही महत्त्वाच्या अपडेट होत्या, त्या महत्त्वाच्या अपडेट मागच्या काही मिनिटांमध्ये पाहिलेले आहेत. आता आपण त्या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणी बघून घ्या. बघा, पहिला प्रकार ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल, त्यानंतर लाडक्या बहिणींनो दुसरा प्रकार ज्या बहिणी अपात्र असतील, आणि तिसरा प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील तर अशा 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. आता आपण बघून घेऊयात की ज्यांची KYC चुकलेली असेल, ज्यांची KYC सक्सेसफुल झालेली असेल, ज्यांची KYC अर्धवट राहिलेली असतील आणि या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नसतील तर त्यांनी काय करायचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी मागच्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मी कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होऊ देणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो रास्ता रोको आंदोलन सध्याच्या स्थितीला करू नका. राज्यामध्ये आचारसंहिता लागू असते, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये या गोष्टींना मुभा नसते. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आता या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्यासोबत तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता वितरित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे जास्त काही लोड घ्यायची गरज नाही. जरी तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासोबत नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे आले नाही तर त्यावेळेस सरकार यावरती मोठा निर्णय घेईल आणि त्यानुसार तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे मागचे हप्ते सोडले जातील. कारण भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे डिसेंबरचे पैसे आले नाहीत. परंतु जर तुमची KYC चुकलेली असेल तर तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. कारण KYC वरती सरकारने जर निर्णय घेतला की KYCची तारीख अजून वाढवण्यात आलेली आहे तर तुम्ही ती KYC दुरुस्ती करू शकता, KYC सक्सेसफुल करू शकता, जेणेकरून तुमचे मागचे हप्ते जाऊ द्या परंतु पुढचे हप्ते तरी सुरळीतपणे येत राहतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अशाच माहितीसाठी आपल्या मराठी इन्फॉर्मेशन अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच यावरती निर्णय होईल.